नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी एका परातीमध्ये 1 कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। यामध्ये पाव कप आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे। 2 चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। बेसन पिठामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो। आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा जिरे पावडर, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे। पाव चमचा ओवा घालायचा आहे। ओव्याचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। आणि 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे। आता 1 चमचा यामध्ये किसून घेतलेलं आलं घालायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। असाला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला मऊसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे। इथे मी हे पीठ छान असं मऊसूत मळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता पिठाची थिकनेस बघा अशा पद्धतीची आहे। इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाचे वडे तयार करायचे आहेत। त्यासाठी थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला गोळा तयार करून घ्यायचा आहे। असा गोळा तयार करून घेतल्यानंतर बोटांनी याला आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचं आहे। तुम्ही हे वडे प्लास्टिकच्या पेपरवरती सुद्धा थापून घेऊ शकता। आता इथे मी हा वडा थापून घेतला, बोटाला तेल लावून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला अशा पद्धतीचा एक होल तयार करून घ्यायचा आहे। इथे आपला हा वडा तयार झाला। अशाच पद्धतीने सर्व वडे मी तयार करून घेतले। आपण यांना फ्राय करून घेऊयात। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं। आता हे वडे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। हे वडे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूंनी आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे आहे। जर तुम्ही प्रवासाला जात असाल त्यावेळेस तुम्ही हे वडे बनवून घेऊन जाऊ शकता। 2 ते 3 दिवस अजिबात खराब होत नाहीत। इथे मी हे वडे दोन्ही साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतले। आता आपण यांना काढून घेऊयात। दिसायला एवढे सुंदर दिसतात हे वडे, त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतात। बाहेरून छान क्रिस्पी आणि कुरकुरीत, आतून असे स्पंजी आणि सॉफ्ट असे हे तयार होतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। याच वाटीने अर्धी वाटी रवा यात घालून घ्यायचा। इथे मी बारीक रवा वापरला आहे, तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता। पोहे खायचा 1 चमचा साखर घालायची आहे। साखर वापरल्यामुळे या पदार्थाला चव छान येते आणि हा पदार्थ क्रिस्पी कुरकुरीत देखील होतो आणि पदार्थाला रंग सुद्धा छान येतो। यात आता अर्धी वाटी दही घालून घ्यायचं आहे। दही जर नसेल तुमच्याकडे तर तुम्ही ते अर्धा लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता। सुरुवातीला थोडं थोडं पाणी यात घालून आपल्याला मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे। सुरुवातीला मी 1च वाटी पाणी इथे वापरलं आहे। बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून आणखी यामध्ये 1 वाटी मी पाणी घालत आहे। आता पुन्हा याला आपण मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घेऊया। इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। बॅटरची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची आहे। आणि हे बॅटर तयार करण्यासाठी 1 वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं आणि अर्धी वाटी रवा घेतला होता, तर त्यासाठी बरोबर इथे आपण 2 वाटी पाणी वापरलेलं आहे त्याच वाटीने। चवीप्रमाणे मीठ यामध्ये घालून घ्यायचे आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसे बनवत आहोत, तर डोसे क्रिस्पी कुरकुरीत व्हावेत आणि डोस्यांना जाडी खूप छान पडावी त्यासाठी पाव चमचा लेमन फ्लेवरचा इनो घालून बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच डोसे बनवायला सुरुवात करायची आहे। इनो जर वापरायचा नसेल तर बेकिंग सोडा सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता डोसे तयार करण्यासाठी तवा कडकडीत गरम करून घ्यायचा। तव्याला तेल लावून ग्रीस करायचं आणि तव्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आणि तवा हा टिश्यू पेपरने पुसायचा आहे। ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि डोसे हे अगदी परफेक्ट तयार होतात। अजिबात डोसे तव्याला चिटकत नाही। 1.5 पळी डोसेचं बॅटर तव्यावरती घालायचं आणि एकाच डायरेक्शनने या पद्धतीने हलक्या हाताने हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे। बघू शकता डोस्याला मस्त अशी जाडी पडायला सुरुवात झालेली आहे। आता हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता डोसा भाजत असताना तुम्ही इथे तेलाचा किंवा तुपाचा वापर करू शकता। इथे मी तेलाचा वापर करत आहे कारण तेल वापरल्यामुळे हा डोसा जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। इथे मी डोसा चांगला भाजून घेतलेला आहे। मस्त असा क्रिस्पी आणि कुरकुरीत हा ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार झाला। हा डोसा चवीला अप्रतिम लागतो। लहान काय मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल इतका छान हा डोसा बनतो।
तुम्ही हा डोसा नाश्त्यालाच काय मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये सुद्धा देऊ शकता। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 2 कप आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। पीठ शक्यतो नवीन वापरायचं आहे, जुनं पीठ वापरायचं नाही। यामध्ये पाव कप आपल्याला तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊयात। पाव चमचा हळदी पावडर घेतली, 1 चमचा धणे पावडर घेतली, 1 चमचा जिरे पावडर घेतली, 1 चमचा तिखट घेतलं आणि पाव चमचा इथे मी हिंग घेतला। 2 चमचे यामध्ये पांढरे तीळ घालून घ्यायचे आहे आणि पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालूयात। ज्या कपाने आपण तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने पाव कप इथे मी तेल घेतलं। तेल कडकडीत गरम करून घेतलं आणि आता हे तेल आपल्याला यावरती घालून घ्यायचं आहे। असं कडकडीत तेलाचं मोहन यावरती दिल्यामुळे हा पदार्थ अगदी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत तयार होतो। आता तेल फार गरम आहे त्यामुळे चमच्याने याला सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याला हाताने अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तेल पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे, हे बघा अशा पद्धतीने। आता आपल्याला या पिठाची मूठ करून बघायची आहे। जर अशी याची मूठ बांधली गेली तर समजायचं पिठामध्ये तेलाचं मोहन अगदी परफेक्ट असं झालेलं आहे। आता ज्या कपाने आपण ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने मी 2 कप पाणी कडकडीत गरम करून घेतलं। थोडं थोडं पाणी पिठामध्ये घालायचं आणि चमच्याने मिक्स करत जायचं आहे। पीठ इथे आपल्याला मळून घ्यायचं आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे पीठ आपल्याला जास्त सैल पण नकोय आणि जास्त घट्ट पण नकोय, मीडियम थिकनेसचं असं आपल्याला हे पीठ हवं आहे। आता थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर असं हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला छान एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकतात आणि पिठाची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीचं आहे। हे पीठ जास्त सैल पण नाहीये आणि जास्त घट्ट पण नाहीये। हे पीठ मळण्यासाठी आपण 2 कप पाणी घेतलं होतं तर त्यातील पाव कप पाणी हे शिल्लक राहिलेलं आहे। इथे आपल्याला ज्वारीच्या पिठाची चकली तयार करायची आहे, तर त्यासाठी या पिठातील थोडासा गोळा घ्यायचा। जेवढं पीठ तुमच्या साच्यामध्ये बसेल तेवढं पीठ घ्यायचं आणि 4 ते 5 मिनिटं हे पीठ आपल्याला असं हाताने मळून घ्यायचं आहे। असं याला मळून घेतल्यामुळे पिठामध्ये थोडासा चिकटपणा येतो आणि त्यामुळे साच्यातून चकली गाळताना अजिबात तुटत नाही। आता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता या पिठाचा आपल्याला अशा पद्धतीने लांबोळा रोल तयार करून घ्यायचा आहे। चकली तयार करण्यासाठी इथे मी साचा घेतलेला आहे आणि याला स्टारची थाळी लावून घेतलेली आहे। आता या चकलीच्या साच्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे। असं याला तेल लावून घेतल्यानंतर जो तयार करून घेतलेला रोल होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं याला प्रेस करून घ्यायचं आहे। आता हा आपण साचा बंद करून घेऊया। आता लगेच चकली बनवायला सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे, यावरती आपल्याला चकली अशा पद्धतीने गाळून घ्यायची आहे। चकली गाळताना बघू शकताय चकली कुठेही तुटत नाहीये। चकली करून घेतल्यानंतर जो शेवटचा तिचा वेढा असतो तो तिला चिटकवून घ्यायचा, म्हणजे चकली तेलामध्ये घातल्यानंतर तुटत नाही। अशाच पद्धतीने तुम्हाला दुसरी सुद्धा चकली मी करून दाखवत आहे। आता ही चकली बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, या चकल्या जास्त बनवून ठेवायच्या नाही। एका वेळेस 3 किंवा 4 चकल्या बनवायच्या आणि लगेच त्यांना फ्राय करायला घ्यायचं आहे। इथे मी चकल्या तयार करून घेतल्या। आता चकल्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहे, त्यासाठी तेल गरम करून घेतलं। चकली अशी आपल्याला उलथाण्यावरती घ्यायची आहे आणि अशी तेलामध्ये घालायची आहे, म्हणजे चकली तेलामध्ये घातल्यानंतर तुटत नाही। चकली तेलामध्ये घातल्यानंतर बघू शकता तेलाचे भरपूर सारे तुम्हाला यावरती बबल्स दिसत असतील। हे बबल्स थोडेसे शांत झाल्यानंतर आपल्याला या चकल्या पलटी करून घ्यायच्या आहे आणि दोघी साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती चकली फ्राय करून घ्यायची आहे। इथे मी चकल्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकताय छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत चकल्या तयार झालेल्या आहेत। चकलीला काटे खूप सुरेख आलेले आहे, अगदी मस्तच। अशाच पद्धतीने मी सर्व चकल्या फ्राय करून घेतल्यात। बघू शकताय छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाची ही चकली अजिबात तेल पीत नाहीत किंवा तेलकट तयार होत नाहीत, चवीलाही अगदी भन्नाट लागते आणि मस्त अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होते। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 कप आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे। यामध्ये 1 कप आपल्याला ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा कप यामध्ये आपण बेसन पीठ घालूयात। बेसन पिठामुळे छान क्रिस्पी आणि खुसखुशीत हा पदार्थ तयार होतो। यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट आपल्याला घालून घ्यायची आहे।
1 चमचा यामध्ये धणे पावडर घालायची आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, पाव चमचा हळदी पावडर घालूया, 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहे। तिळामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस सुरुवातीला हाताने मिक्स करून घ्यायचे आहे। असाला मिक्स करून घेतल्यामुळे आपल्याला अंदाजा येतो यामध्ये किती पाणी घालण्याची गरज पडणार आहे, कारण कोथिंबीर मध्ये सुद्धा पाण्याचं मॉइश्चर असतं। याला मिक्स करून घेतलं। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हे पीठ तयार करण्यासाठी मला 3 ते 4 टेबलस्पून एवढंच पाणी लागलेलं आहे आणि छान असं मऊसूत असं हे पीठ तयार झालेलं आहे। इथे आपण ज्वारीच्या पिठाची कोथिंबीर वडी तयार करणार आहोत, तर त्यासाठी या पिठातील अर्धा पोर्शन आपल्याला घ्यायचा आहे आणि याचा आपल्याला अशा पद्धतीचा एक लांबोळा रोल तयार करून घ्यायचा आहे। इथे मी हा रोल तयार करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा रोल देखील तयार करून घ्यायचा आहे। आता हे रोल आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहे, त्यासाठी इथे मी एक चाळणी घेतली, याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे। आता तयार करून घेतलेले हे रोल आपल्याला असे चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे। वड्या स्टीम करण्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। पाणी गरम झालं, आता यावरती ही चाळण ठेवायची आहे, झाकण ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं गॅसच्या हाय फ्लेमवरती आपल्याला हे रोल स्टीम करून घ्यायचे आहे। इथे मी हे रोल स्टीम करून घेतलेले आहे। आता आपण यांना चेक करून घेऊया। तुम्ही बघू शकतात टूथपिक क्लीन निघालेले आहे, याचा अर्थ रोल शिजले गेलेले आहे। आता हे रोल हलके थंड करून घ्यायचे आणि नंतर अशा पद्धतीने याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे। साधारण 1 सेंटीमीटरच्या अंतरावरती अशा पद्धतीने आपल्याला हे रोल कट करून घ्यायचे आहेत। इथे मी रोल कट करून घेतलेले आहेत। आता ह्या आपल्या कोथिंबीरीच्या वड्या तयार झालेल्या आहेत। तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय सुद्धा करू शकता। मी याला डीप फ्राय करणार आहे, कारण डीप फ्राय केल्यामुळे याची चव जास्त छान लागते। त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं, यामध्ये आपल्याला या वड्या घालून घ्यायच्या आहे। वड्या क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायच्या आहेत। इथे मी या वड्या फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता आपण यांना काढून घेऊयात। बघू शकतायत छान अशा क्रिस्पी कुरकुरीत अशा या वड्या तयार झालेल्या आहेत। दिसायला एवढ्या सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। सगळ्यात आधी आपण वाटण तयार करून घेऊयात। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 3 लसणच्या पाकळ्या, 1 चमचा जिरं, 3 हिरवी मिरची घातली आणि मिक्सरमधून याला अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलं। आता एका बाउलमध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घातलं, त्याच वाटीने अर्धी वाटी जाड रवा घालायचा आहे। इथे जाडच रव्याचा वापर करायचा आहे, बारीक रवा अजिबात वापरायचा नाही। 3 चमचे ताजं दही यामध्ये घातलं। सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे। पाणी असं थोडं थोडं घालायचं, म्हणजे या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि अगदी छान स्मूथ असं हे बॅटर तयार होतं। आता इथे मी पाणी घालून बॅटर छान तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही याची थिकनेस बघून घ्या, आपल्याला अशा पद्धतीची ठेवायची आहे। आता या बॅटरवरती झाकण ठेवूयात 5 मिनिटांसाठी आणि हे बॅटर आपण आता भिजण्यासाठी ठेवणार आहोत। 5 मिनिटांनंतर बघू शकतात बॅटर छान भिजलेला आहे। यामधील जो रवा आहे तो छान मस्त फुललेला आहे। आता यामध्ये तयार करून घेतलेलं आलं लसूण मिरचीचं वाटण घालायचं आहे। पाव चमचा हळदी पावडर घालूयात आणि चवीप्रमाणे मीठ घालूया। याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते, त्यामुळे थोडीशी जास्त कोथिंबीर यामध्ये घालायची आणि याला छान मिक्स करून घ्यायचं। इथे आज आपण ज्वारीच्या पिठाची आप्पे तयार करणार आहोत, तर त्यासाठी यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो घालायचा आहे। इनो ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा इथे वापरू शकता। इनो घातल्यानंतर पटकन याला मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकतात इनो घातल्यामुळे हे बॅटर अगदी छान हलकं फुलकं तयार झालेलं आहे। आता वेळ न वाया घालता लगेच आपल्याला आप्पे तयार करायला घ्यायचे। इथे मी आप्पे पात्र छान गरम करून घेतले आणि यामध्ये तेल घालून घेतले। तेल छान गरम झालंय। आता आपल्याला आप्पे मोल्ड मध्ये तयार करून घेतलेलं आप्यांचं मिश्रण अशा पद्धतीने फिल करून घ्यायचे। आप्यांचं मिश्रण फिल करताना थोडीशी जागा ठेवायची यामध्ये, कारण हे आप्पे फुलतात। आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटांसाठी आप्पे एका साइडने छान भाजून घ्यायचे। 5 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात आप्पे छान मस्त भाजून झाले। याला पलटी करून घ्यायचं। इथे आप्पे मी पलटी करून घेतले आणि आप्पे मस्त एका साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत असे भाजून झाले। अशाच पद्धतीने आप्यांची दुसरी साइड सुद्धा भाजून घेतली।
तयार झाले इथे आपले ज्वारीच्या पिठाचे आप्पे। हे आप्पे चवीला तर अगदी छान लागतात आणि आतून असे स्पंजी आणि सॉफ्ट तयार होतात आणि चवीला तर हे आप्पे अगदी छान मस्तच लागतात। नक्की एकदा अशा पद्धतीने ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 7। आता आपण एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घालूयात। यामध्ये अर्धी वाटी आपण ताक घालणार आहोत। जर तुमच्याकडे ताक नसेल तर पाव वाटी तुम्ही ते दही घालू शकतात। आता थोडंसं आपण हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात, म्हणजे यावरनं आपल्याला अंदाज येईल यामध्ये आपल्याला किती पाणी घालायचं आहे। इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि छान आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। ज्वारीच्या पिठाची भाकरी सहसा मुलांना आवडत नाही, मग अशा वेळेस तुम्ही त्यांना अशा प्रकारे डोसा हा तयार करून देऊ शकतात। आणि जर डायबिटीज असेल तर त्यांना सुद्धा हा नाश्त्याचा प्रकार अतिशय उत्तम आहे। तुम्ही अशा प्रकारे ज्वारीच्या पिठाचा डोसा तयार करून घेऊ शकतात। मुलांना देखील समजणार नाही की हा डोसा तुम्ही ज्वारीच्या पिठापासून तयार केलेला आहे। हे पहा, इथे मी डोसेचं बॅटर मस्त तयार करून घेतलेलं आहे। तुम्ही थिकनेस बघून घ्या। जसं आपलं नेहमीच्या डोस्यांचं बॅटर असतं तशाच प्रकारे आपल्याला याची थिकनेस ठेवायची आहे। हे डोसेचे बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने आपण ज्वारीचं पीठ मोजून घेतलं होतं तर त्याच वाटीने इथे आपल्याला 1 वाटी पाणी हे लागलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण 2 चमचे साजूक तूप घालूयात। असं तूप घातल्यामुळे डोस्याला चव खूप छान येते। आता हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहे। इथे आपलं डोस्याचं बॅटर मस्त तयार झालेलं आहे। आता आपण डोसे तयार करून घेऊयात। इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे। तवा छान गरम झाला की यावरती 1.5 पळी आपल्याला डोस्याचं बॅटर घालायचं आहे आणि आपल्याला हे मिश्रण छान पसरवून घ्यायचं आहे। आता आपण यावरती झाकण ठेवूयात 2 मिनिटे आणि डोस्याची एक साइड मस्त भाजून घेऊयात। इथे 2 मिनिट झालेले आहेत। आता आपण झाकण काढून घेऊयात। तुम्ही डोस्याच्या वरची बाजू बघू शकतात, अगदी छान अशी कोरडी झाली आहे। याचा अर्थ डोसा एक साइडने मस्त भाजला गेलेला आहे। आता डोस्याच्या कडेने आपल्याला तेल सोडायचं आहे। आता आपण डोस्याच्या कडा मस्त मोकळ्या करून घेऊयात। हे पहा, इथे मी डोस्याच्या कडा मस्त मोकळ्या करून घेतलेल्या आहेत। आता आपण डोसा पलटी करून घेऊयात। हे पहा, डोसा मस्त एका साइडने भाजला गेलेला आहे आणि डोस्यावरती तुम्ही जाडी बघू शकतात, अगदी छान सुरेख आलेली आहे। आता आपण डोस्याची दुसरी बाजू सुद्धा भाजून घेऊयात। इथे आपल्या डोस्याची दुसरी बाजू सुद्धा मस्त भाजून झालेली आहे। इथे आपला ज्वारीच्या पिठाचा डोसा दोघी साइडने मस्त भाजून झालेला आहे, अगदी परफेक्ट। आता आपण याला काढून घेऊयात। तुम्ही हा डोसा बघा, अगदी छान परफेक्ट तयार झालेला आहे। चवीला पण अप्रतिम लागतो आणि मुलांना अजिबात समजत नाही हा डोसा आपण ज्वारीच्या पिठापासून तयार केलेला आहे। तुम्ही हा डोसा मुलांच्या टिफिन बॉक्समध्ये देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकतात। चवीला अप्रतिम तयार होतो। नक्की एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।